शेंगाची डाळ आज बनवणार आहे. त्याच्यासाठी ही डाळ जी आहे ही व्यवस्थित कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. जी आपण नेहमीप्रमाणे घेतो आपल्या चॉईसनुसार, तुरीची, मुगाची, मसूरची किंवा कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये आपण घेऊ शकतात. मी याच्यामध्ये तिन्ही डाळी मिक्स घेतल्या आहेत, तूर, मूग आणि मसूर. नंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे राई, जिरं, हिंग. ह्याच्यामध्ये शिजताना मी ऑलरेडी टोमॅटो आणि हळद टाकली आहे थोडी. मग आपण फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकू शकतो. तसंच आलं लसूण पेस्ट आणि हिंग आणि त्याचबरोबर कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि मीठ, तेल. तर आता आपण सुरुवात करू. तेल आपला तापलं आहे. आता आपण फोडणी देऊया. राई, जिरं, हिंग, मिरची, कढीपत्ता आणि कांदा. हे व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आधी. आता आपला कांदा बऱ्यापैकी गोल्डन झाला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेवढी एक स्पून आपल्या फ्लेवरनुसार आलं लसूण पेस्ट ती पण टाकून आपण चांगली रोस्ट करून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. आलं लसूण पेस्ट आता झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे शेंगा आपण घेतल्या होत्या त्याही टाकायच्या आहे आणि त्याही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तसंच त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये मला टाकली होती जस्ट थोडीशी फ्लेवरसाठी आणि थोडीशी झाल्या आहे. तोपर्यंत आपण थोडंसं त्याच्यावरती कव्हर करून शिजू देऊया एक 5-1 मिनिट. आता आपण बघूया थोडं हे शिजलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही जी आपण डाळ टाकली होती, शिजवली होती, ती आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून असं हे रेडी आहे. आता मीन्स आपण शेंगा टाकून घेतल्या. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडंसं मिक्स करून आपण परत ह्याच्यावरती झाकण मारून थोड्या शेंगा आता डाळीमध्ये पण शिजवून देऊ. आता आपण ओपन करूया. व्यवस्थित शिजलं आहे. तर बघा कलर चेंज झाला आहे, म्हणजेच शिजला आहे. आता ही डाळ आपली रेडी आहे. आता आपण ह्याच्यावरती वरतून कोथिंबीर टाकू आणि ही डाळ आपली रेडी आहे. आता ही मस्त डाळ रेडी आहे. आता गरमागरम डाळ, शेवग्याची डाळ, भात, पापड